लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन आता अर्जाची पडताळणी होणार आहे. जर लाडक्या बहिणींच्या घरी या वस्तू सापडल्यास तर त्यांचे अर्ज आता थेट रद्द करण्यात येणार आहेत. तर कोणकोणत्या या वस्तू आहेत ज्या लाडक्या बहिणींच्या घरी नसायला हवेत, याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन बेल ऑलवरती सेट करायची आहे. लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी सुमारे 2.5 कोटीपर्यंत पोहोचले असून यामध्ये निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहा, लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत यांची संख्या 2.5 कोटीपर्यंत पोहोचली आहे. परंतु या 2.5 कोटीपर्यंत पोहोचलेल्या महिलांपैकी कोणकोणत्या महिला आहेत ज्यांची निकषाची पूर्तता होत नसल्याबाबतची असल्याची शक्यता शासनाकडून वर्तवली जात आहेत. आता कोणकोणत्या याबाबतच्या व्हिडिओ आपण पुढे पाहणार आहोत, परंतु कोणती ह्या महिला आहेत ज्यांना या योजनेतून थेट रद्द करण्यात येणार आहे ते देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर महिला व बाल कल्याण विभागाने निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. योजनेचे खरे लाभार्थ्यांना लाभ मिळावा आणि सरकारने निवडणुकीत दिलेले 2100 रुपयाच्या आश्वासनाची अंमलबजावणी करताना तिजोरीवर अधिक बोजा न येईल यासाठी सरकारने एक खबरदारी घेण्याची चर्चा विभागात सुरू आहे. पहा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असं निवडणुकीमध्ये सांगण्यात आलेलं होतं. दिलेला शब्द पूर्ण करणार आहे. परंतु या योजनेत सुमारे 2.5 कोटींपेक्षा जास्त लाभार्थी आहेत. परंतु यातील बऱ्याचशा अपात्र देखील आहेत. त्यांचे नावे कट करून जे पात्र आहेत त्यांनाच आता 2100 रुपयाची रक्कम मिळणार आहे. अशा प्रकारचा सूर दिसत आहे. आता अजून पुढे काय अपडेट आहे ते आपण पाहणार आहोत. तर आता यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन अर्जाची पडताळणी करणार आहेत. लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे. कारण आजपासून मंगळवारपासून घरोघरी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहेत. 4 चाकी वाहन तुमच्या कुटुंबाच्या नावावर असल्यास पडताळणीत निष्पन्न झाले तर तुम्हाला थेट अपात्र करण्यात येणार आहे. पहा, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. जर तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल, तुमच्या कुटुंबाच्या नावावरती जरी असेल आणि जर तुमचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाले तर तुम्हाला थेट अपात्र करण्यात येणार आहे. पहा, तुमच्या घरी 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, तुमच्या कुटुंबाच्या नावावरती देखील नसायला पाहिजे. आता याची तपासणी अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका या दोन्ही सेविका मिळून या योजनेची आता पडताळणी करणार आहेत. ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच या योजनेचा इथून पुढे लाभ मिळणार आहे. ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे त्यांना आता रद्द करण्यात येणार आहे. आता अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका हे घरोघरी जाऊन या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करणार आहे. घरोघरी जाऊन 4 चाकी वाहनाची पडताळणीचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर पुण्यामध्ये धरलं तर पुण्यामध्ये 5 झाले तर 21,11,991 बहिणींनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता. त्या सर्व महिलांच्या घरी 4 चाकी वाहने आहे का याची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर 4 चाकी वाहन असल्यास बहिणी अपात्र ठरणार आहेत. महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी काल सोमवारी तारीख 3 ऑनलाईन बैठकीत घेत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन 4 चाकी वाहन आहे की नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन ती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे. सोमवारी दिनांक 3 रोजी ऑनलाईन बैठकीत घेत याच्यातील सर्व अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहे की लाडक्या बहिणीच्या घरी जायचं आहे, त्यांच्या घरी 4 चाकी वाहनं आहे की नाही हे सर्व चेक करायचे आहेत. हा पुण्यासाठी देण्यात आलेला आहे. परंतु पूर्ण महाराष्ट्रामध्ये लवकरच हे अशा प्रकारचं लागू होणार आहे की सर्व लाडक्या बहिणीचे अर्ज आता चेक करण्यात येणार आहे की त्या योजनेसाठी पात्र आहेत की नाही. पहा, पुढे काय म्हणलं ते आपण पाहूया. तर लाडकी बहीण योजनेचे निकष काय आहे ते समजून घेऊया. तर लाभार्थी महिलेचे वय 18 ते 65च्या दरम्यान असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावे. कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. तसेच प्राप्तिकर भरणारा नसावा. संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा. पहा, या काही योजनेच्या अटी आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही येत नसाल तर या योजनेच्या अटी तुम्ही येत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही. परंतु जर तुम्ही या योजनेच्या अटीमध्ये बसत नसाल तर तुम्हाला इथून पुढे लाभ सुरूच राहणार आहे. अशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहे की सर्व लाडक्या बहिणीचे अर्ज चेक करायचे आहेत. अशा प्रकारचे योजनेचे अर्ज चेक करण्यामुळे लाडक्या बहिणीच्या आशेवरती नक्कीच पाणी पडलेलं आहे. परंतु आता लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार की नाही, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना लाभ मिळणार हे देखील लाडक्या बहिणीच्या मनामध्ये शंका आहे. 4 चाकी वाहन असणाऱ्या महिलांना योजनेचे लाभार्थी नसतील. 4 चाकी वाहन असेल तरी देखील त्या योजनेतून अपात्र असणार आहे. तर
तर विभक्त लाडक्या बहिणींना राहणार लाभ. तर काय म्हणलं आहे तर पहा, मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील सासरे, दीर अथवा घरातील इतरांच्या नावावर 4 चाकी असेल आणि लाभार्थी महिला पती मुलांसोबत विभक्त वेगळी राहत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहणार आहे. पहा, त्यांना देखील लाभ मिळणार आहे, परंतु ते विभक्त म्हणजे त्यांच्या घरापासून दूर असतील तर त्यांना लाभ मिळणार आहे. पहा, अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांना स्वतःहून लाभ घेण्यापासून माघार घ्यायचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र यानंतरही लाभार्थी महिलांकडून माघार घेण्यात येत नसल्यामुळे शासनाच्या निर्णयास आल्यास लाडक्या बहिणीवर प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या संबंधित वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. पहा, लाडक्या बहिणीसाठी आता कठोर पावलं उचलण्यात येणार आहे. ज्या अपात्र बहीण आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांना स्वतःहून या योजनेचा अर्ज सोडायचा असेल तर सोडू शकते, परंतु जर त्याची पडताळणीमध्ये जर त्या अपात्रता आढळल्यात तर त्यांच्याकडून रक्कम देखील परत घेतली जाऊ शकते. अशा प्रकारची मोठी अपडेट होती. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता सांभाळून राहायचं गरज आहे. तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल तरी तुम्ही या योजनेसाठी अपात्र असणार आहात आणि जर तुम्ही आपण काही अटी पाहिल्या आहेत, नियम पाहिले आहेत, जर तुम्ही त्यामध्ये येत असाल तर तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून कळवायचं आहे. ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही आणि या योजनेच्या छोट्यातली छोटी अपडेट पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.